आज आपण बघणार आहोत झटपट होणारी बटाट्याची भाजी। खूप जणांना ही भाजी आवडते सुकी। तर आपण बघणार आहोत त्या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि तुम्ही कशी बनवता ही भाजी। मी अशा प्रकारे बनवते आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर स्वागत आहे तुमचं स्वाती आठवले व्लॉगमध्ये। तर मी इथे घेतलेले आहे 4 बटाटे साल काढून आणि नंतर बटाटे बारीक कापून घेतलेले आहेत आणि 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। आता फोडणीमध्ये मी मोहरी घातलेली आहे 1 चमचा, जिरं घातलं 1 चमचा, लसूण चेचून घातलेला आहे। लसूण महत्त्वाचा आहे या भाजीमध्ये। आता बारीक कापलेला कांदा आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे, चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, हळद आणि मीठ घालून घ्यायचे, परतून घ्यायचे। थोडं अर्धा मिनिट परतून घ्यायचे। नंतर बटाटे घालून घ्यायचे, बटाटे चांगले परतून घ्यायचे यामध्ये 2 ते 3 मिनिटं आणि झाकण ठेवायचे आपल्याला यावरती। 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची भाजी कमी गॅसवरती, तेलावरती। पाणी अजिबात घालायचं नाही आहे। नंतर यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे भाजी शिजत आल्यानंतर। अशीच ही भाजी बनवते मी, तुम्ही कशी बनवता तर नक्की बघा आणि शेअर करा तुम्ही माझ्यासोबत कमेंट करून। तर झटपट होणारी आपली बटाट्याची भाजी तयार आहे आणि आता कोथिंबीर घातलेली आहे वरतून। ती छान झालेली आहे भाजी। तर तुम्ही पण नक्की बनवून बघा।